मी आज 4 वाजताच आलो. नेमकी कथा सुटली आणि मी आलो. नाल्यावरती त्या नदीवरती काही बाया होत्या. त्या बाया म्हणत आला नाही लांडे आता. म्हणजे या गावातील लोक मला लांडे म्हणतात. किती प्रेम आहे. महाराज पितांबर महाराजांचा ज्यावेळेस शताब्दी महोत्सव झाला होता, मला वाटते 2013 साली, त्यावेळेसपासून मी या कार्यक्रमाला चालू आहे. जवळजवळ 13 वर्ष मला आता जवळपास पूर्ण होत आहे. बबन महाराजांचा फोन येतो, आमचे परेश महाराजांचा फोन येतो. हळू हळू लांडे मेला का जिता आहे. बाबा मी अजून जिताल गाव काय भाग्य आहे दादा. एक गुरु आणि शिष्यांची या ठिकाणी भेट आहे. हा दरबार सामान्य समजू नका दादा. इथे माझे समर्थ सद्गुरू गजानन महाराज येऊन गेले दादा. तुमचं नुसतं स्पर्श जरी झाला ना दादा या जागेला, तरी तुमच्या जीवनाचा उद्धार होईल दादा. उद्धार होईल, उद्धार होईल. ही भूमी सामान्य नाही दादा. या भूमीमध्ये योगी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे चरण लागलेले आहे. काही साधी गोष्ट आहे का दादा. मी 12 वाजता गजानन महाराज संस्थेत तिथे कीर्तन होतं. 12 वाजता निघलो तर मी ते 4 वाजता आलो. गजानन महाराज शेगावून कसे आले उल्लेख नाही की गाडी बसून आणली, घरी पाटलांना आणलं, काय भास्कर पाटलांना आणलं नाही. एवढा लांबचा प्रवास बाबा इथे कसे आले. शिष्य असावा असा महाराज. नाही तर माऊली म्हणतात मरता गुळू रडता चला, दोहीचा बोल वाया गेला, जो सात माने या बोला तोही ठकला आणि गीत ज्ञानोबराय सांगतात. असा शिष्य पाहिजे महाराज. काय शिष्य बलवान नीला महाराज. गुरुने आपल्याला काढून दिलं ना, काढला ना महाराज म्हणतात. गुरुने जीवनात अशी सेवा केली, अशी सेवा केली माझ्या पितांबर महाराजांनी की शेच्या बलामध्ये गुरुला या ठिकाणी आणला. टाळ्या वाजवा. बाबा तुम्ही मला पितांबर म्हटलं ना, काढून दे ना बाबा. हाही शिष्य आहे. जीवनामध्ये तुमचं एक दिवस दर्शन झाल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये समाधान लागणार नाही. गुरु असावे निवृत्तीनाथ महाराज-सारखे, शिष्य असावे ज्ञानोबराय-सारखे, गुरु असावा मचिंद्रनाथासारखा, शिष्य असावा गौरवनाथासारखा, गुरु असावे गजानन महाराज-सारखे, शिष्य असावे भास्कर पाटलासारखे, शिष्य असावे पितांबर महाराज-सारखे. तुम्ही पहा, मी 1913 साली आलो होतो. या संस्थेची काही शून्य प्रगती नव्हती महाराज. ते काही मंगल कार्य नव्हतं त्यावेळेस दादा. एवढे शून्यातून जर आज पाहिलं तुम्ही संस्थेची परिस्थिती, की हुबेहूब गजानन महाराज सारखी परिस्थिती झाली पितांबर महाराजांची. आपण सारिखे आम्ही आलो त्यावेळेस, आम्ही आलो त्यावेळेस हा मंडप नव्हता. ते मंगल करायला नव्हतं महाराज. आज पहा महाराज, तुमची लोकांची कृपा आहे सर्वांची. आणि असे दाते हे लोक म्हणजे खरोखर महाराज यांच्यामुळे आपण जिवंत आहोत. खरोखर आहे, खरी गोष्ट नाही महाराज. मी बोलून ते ज्ञानोबराय सांगतात जेत जेत संपत्ती आधी बोला काय म्हातारे लोक आहेत पण आता डॉक्टर जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली असली ठाया, तेत दान धनंजया विभूती माझी. ज्या लोकांकडे पैसा आहे आणि दया आहे, परमात्मा म्हणतात ती माझी विभूती. इथे पाहे बरे बरे बरे
ती माझी विभूती आहे. मी तर हे म्हणेल दादा, आमच्या पाय पडत आहे त्यांच्या पाय पडत. साधी गोष्ट नाही महाराज. अरे बाबा, या दोन्ही गोष्टी एकत्र येत नाही. पैसा नाही का लोकांकडे? पैसा नाही नाही कोट्यावधीने पैसा आहे लोकांकडे. होलसेल दुकान. सकाळी सकाळी भिकारी आला, ओ शेठी काहीतरी द्या, काहीतरी तर होय. ओ शेठी 1 रुपया द्या, हो काहीतरी तर होय. सकाळी सकाळी येता म्हणे काहीतरी तर ओ शेठी एखादा भाकरचा तुटका द्या, हो काहीतरी तर होय. ओ शेठी आठाने द्या, हो काहीच नाही तर होय. तो भिकारी राहिला म्हणजे तुमच्याजवळ जर काहीच नाही तर मला सांगत चला ना मग. तुमच्या तर मला फरक काय, तुमच्याजवळ काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही. पैसाही महाराज पण दया नाही. जिथे महाराज म्हणतात पैसाही आहे दया आहे, परमात्मा म्हणतात ते माझ्या विभूती आहे. धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आणि तुमचं सर्व लोकांचं संस्थेला असणारं सहकार्य आहे मला माहिती आहे महाराज. म्हणून लक्षपूर्वक आहे का, आज आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल करणं हे तुमच्या लोकांच्या हातात आहे. लक्षपूर्वक आहे. आपली संस्था सर्वांची आहे. या संस्थेचे महाराज म्हणतात उज्ज्वलता ही तुमच्या हातात आहे. चला विठाला. काय समाज आला महाराज कार्यक्रम. काय भाग्य आहे. किती लोक गेला आहे कार्यक्रमाने. हो साधी गोष्ट नाही महाराज. मी ज्या गावात काल कीर्तनाला गेलो तिथे भागवत चालू होतं. बाई सका पाहिजे वाकई घेऊन येतात. सका वाकई टाकून देतात. परेश महाराज आहे तुम्हाला उठवाय. तुमचं घरीच येतात. हरी हरी तुम्हाला ऐकू देतील, त्या बाईला ऐकू देतील. तुम्ही वागड आले का नाही? काय वागड कसं करावे लोकांचं? बाबा सांगा काय एक ताई बाजून बसा. ताई ताई बाजून बसा. आपा आम्हाला थपा मारा पाहिजे. आला विठाला. मी ज्या गावामध्ये काल कीर्तनाला गेलो तिथे भागवत चालू होतं. आम्हाला मंडप दिसेल. आम्ही फोन राहतो गावात. त्याच गावातला माणूस उभा होतो. त्या माणसाला आवाज इकडे आहो भागवत शब्द कुठे चालू आहे. तो म्हणे भागवत आहे का आमच्या गावात म्हटलं. तुला तेही माहित नाही का आपल्याला काय करावं लागते महाराज. आपले लेकरं बरे का, आपले ढोरं बरे, आपली म्हैस बरी, आपला हरभरा बरा. आपल्याला काय करावं लागते त्या भागवताची. काय परिस्थिती आहे महाराज. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी ठोसाना तुम्ही. आपण आलो कशासाठी, आपलं चालू काय आहे, आपण करून काय राहिलं. काहीतरी स्टँड लागेल ना. काहीतरी एसटी मध्ये बसले काही ठराव लागेल ना. कुठे चाललो काय तर तुम्ही बोलत जाऊ ना. अरे ठराव लागेल ना. नाही नाही बसलो. अरे असं कसा काय बस. बाबाची गाडी थोडी आहे. शेतीच्या